आज 27 जानेवारी तहसील कार्यालय परिसरामध्ये अनेक उमेदवारांनी आज माघार घेतलेली आहे आणि काही ठिकाणी पाठिंबा देखील दर्शवण्यात येत आहे। परंतु आज नेमका पाठिंबा कसा असणार आहे, कारण आता थोड्या वेळापूर्वी चर्चा अशी होती की भाजपच्या उमेदवाराला शिंदे सेनेचे जे काही उमेदवार होते सावंगी माळसातले त्यांनी पाठिंबा देण्याची चर्चा आहे, परंतु अद्यापर्यंत अशी काही घोषणा आपल्यापर्यंत झालेली नाही आहे। पण त्यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं एका जिल्हा परिषद गटासाठी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तो गट आहे भोगाव गट। भोगाव गटाच्या काँग्रेसच्या जे काही उमेदवार होते तर काँग्रेसच्या उमेदवारांनी या ठिकाणी आता त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। बापूराव घुगे नावाचे काँग्रेसचे उमेदवार त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या नंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या ज्या काही पार्वती बैरट नावाच्या उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटासाठी त्यांना तो पाठिंबा असणार आहे आणि कसल्या पद्धतीने त्याची भूमिका आहे सांगण्यासाठी तालुकाध्यक्ष आहेत माझ्यासोबत। आपण भोगाव गटा जाहीर केलेला आहे, काय कसा आपल्या पाठिंब्याची कशा पद्धतीने त्यांना पाठिंबा असणार? भोगाव गटामध्ये आमच्या काँग्रेसचे उमेदवार जे होते बापूराव घुगे त्यांनी आज माघार घेतलेली आहे शेवटच्या दिवशी। त्यामुळे आम्ही भोगाव गटामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पार्वतीबाई बहिरट माजी नगरसेवक आहेत त्या जिंतूरच्या, तर त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत जिल्हा परिषद गटासाठी। पंचायत समितीसाठी पाठिंबा असणार आहे? नाही, पंचायत समितीला आमचा उमेदवार आहे, तर आम्ही ते आमच्या उमेदवाराचा म्हणजे आम्ही आमच्या उमेदवाराचं काम करणार। आज आम्ही शेवटचा आज दिवस होता अर्ज मागे घेण्यात, त्या तिथं आमचा भोगावचा एक उमेदवार बापूराव घुगे यांनी काय कारणास्तव माघार घेतलेला आहे। तर तिथं बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि आमचे समवैचारिक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे समवैचारिक पक्ष असल्यामुळं आम्ही त्यांना आज आमच्या पक्षाकडून जाहीर पाठिंबा देतो आणि पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो। मिळालेला आज आपल्याला काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी भोगाव गटामध्ये जिल्हा परिषद भोगाव गटामध्ये पार्वतीबाई बहिरट वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे। जिंतूर तालुक्यातील भोगाव सर्कल मधील आदरणीय चंद्रकांत दादा बहिरट यांच्या आई पार्वतीबाई बहिरट ह्या वंचितकडून जिल्हा परिषदसाठी उभ्या आहेत। यांना आदरणीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माधवरावजी दाभाडे साहेब, इस्माईल भाई व यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्याच पद्धतीने जिंतूर तालुक्यातले सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आदरणीय आमच्या आत्याबाई पार्वतीबाई बहिरट यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत।